आज धनत्रयोदशीला त्या दोघांनी मिळून खऱ्या लक्ष्मीची पूजा केली. धनत्रयोदशी. धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील 13वा दिवस. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनातून धन्वंतरी देवता अमृत कलश घेऊन प्रकट झाले होते. त्यामुळे हा दिवस आरोग्य आणि आयुष्य वृद्धीचा प्रतीक मानला जातो. आपल्या घरी लक्ष्मीने वास करावा यासाठी लोक लक्ष्मीची आणि धनाची पूजा करतात. आजची कथा रश्मीची, एका लक्ष्मीची. वैभव आणि रश्मीचं छोटंसं चौकोनी कुटुंब होतं. सासू सासरे, नवरा बायको आणि 2 लेकरे. रश्मी सासू सुनेच्या रोजच्या किरकोळ भांडणाने कंटाळली होती. तिने ठरवलं होतं ऐकायचं सगळं पण उत्तर द्यायचं नाही. तिच्या या वागण्याने हळूहळू घरात थोडी शांतता यायला लागली. वैभव रोजंदारीने काम करायचा. रश्मी घर सांभाळत थोडं हातभार म्हणून पिको फॉल करायची. कारण मुलांना सोडून घरची जबाबदारी सांभाळत तिला घराबाहेर जाणं शक्य नव्हतं. वैभव त्याच्या बायकोवर आणि मुलावर खूप प्रेम करायचा. त्याचं आयुष्य साधं पण समाधानातलं होतं. एक दिवस सगळ्या मित्रांनी मिळून वैभवला जबरदस्तीने दारू पाजली. त्याला ती झेपली तर नाहीच, शिवाय घरी आल्यावर रश्मी त्याच्याशी खूप भांडली. पण सासूने मध्ये पडत, "अगं तो काय रोज घेतो का? मित्रमंडळीमध्ये कधीतरी होत असतं असं. एवढं काय त्यात? का त्याच्या मागे लागलीये?" असं म्हणत त्याला पाठीशी घातलं. बाबा मात्र मूकपणे सगळं ऐकत होते. पण बोलले काहीच नाही. फक्त रश्मीला डोळ्यांनी खुणवलं, की "तू शांत हो." ती चिडचिड करतच रूममध्ये निघून गेली. ती रूममध्ये गेली तर खरं, पण तिच्या मनात अनेक विचार घोळत होते. आत्ताच थांबवलं नाही तर याचे वाईट परिणाम होतील. आणि याची सवय लागली तर? आणि मुलांवर काय परिणाम होतील? आईचं इतकं कसं आंधळं प्रेम आहे, की मला विरोध करायचा म्हणून हे सगळं? आणि त्या रात्रीनंतर त्यांचं पूर्ण आयुष्यच बदललं. आता वैभव रोज प्यायला लागला होता. घरात पैशाची कमतरता वाढली होती आणि भांडणं पुन्हा सुरू झाली. रश्मीने जणू काही दुर्गेचंच रूप घेतलं. तिने ठरवलं आता काहीतरी करायलाच हवं. तिने सासऱ्यांना विश्वासात घेतलं. दारू सोडवण्यासाठी वैभवला व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं आणि स्वतः स्टॉल लावून संसाराचा भार उचलला. दिवसामागून दिवस गेले आणि दिवाळी आली. आज होती धनत्रयोदशी. त्यांच्या घरी सासूबाईंनी एक प्रथा पाडली होती. त्यांचं म्हणणं होतं, की माझा एकुलता एक वैभव हा काही सोन्यापेक्षा कमी नाहीये. त्यामुळे जे काही धन आहे, त्या धनासोबत ती दरवर्षी वैभवला देखील ओवाळायची. पण यावर्षी तो नव्हता. म्हणून त्यांची सकाळपासूनच चिडचिड सुरू होती. पण यावेळी रश्मीने मात्र स्वतःच्या तोंडावर खूप संयम ठेवला आणि तिने एकही शब्दाला प्रत्युत्तर दिलं नाही. पण आनंदाची बातमी म्हणजे आज धनत्रयोदशीच्या दिवशी वैभव घरी आला. गोडधोड स्वयंपाक झाला आणि तिन्ही सांजेला पूजेची तयारी झाली. दरवर्षीप्रमाणे सासूबाईंनी एक पाट मांडला आणि वैभवला पाटावर बसायला सांगितलं. तेव्हा सासरे पुढे सरसावले आणि म्हणाले, "अगं वसुदे, हे काय एकच पाट?" सासूबाई सासऱ्यांकडे प्रश्नार्थक नजरेने बघायला लागल्या. सासरे पुढे म्हणाले, "अगं अजून एक पाठ ठेव ना." सासूबाईंनी आता डोळे मोठे केले. आता मात्र सासऱ्यांनी अभिमानाने सांगितलं, की यावर्षी आपण घरातली खरी लक्ष्मी जी आहे, तिला पूजायचं. "अगं ही रश्मी नाही तर लक्ष्मी आहे, जिने माझ्या घरात सोन्याची पहाट जागवली आहे. तुला करायचं तर तू कर खुशाल वैभवचं पूजन, पण मी तर माझ्या घरच्या लक्ष्मीला पूजणार." सासूबाई चिडल्या, "ही? ही लक्ष्मी? हिला मी पूजायचं? हिच्यामुळे माझं लेकरू इतक्या दिवस घराबाहेर होतं." आता मात्र वैभव देखील बोलला, "आई, मी इतके दिवस कधीच तुमच्यामध्ये काही बोललो नाही. पण खरंच आज कुमार्गाला जाणारा तुझा वैभव परत माणसात आलाय तो फक्त आणि फक्त रश्मीमुळे. तिनेच मला माणसात आणलंय. अगं ती फक्त घरातलेच कामं नाही तर मुलांना सांभाळून मला देखील हातभार लावते. तू तिला कितीही काही बोलली तरी ती तुला परत उलटून उत्तर देत नाही. एखादी मुलगी असती तर आतापर्यंत कधीच निघून गेली असती. पण रश्मी फक्त मलाच नाही तर पूर्ण घराला सांभाळतीये. मी इथे नसताना पूर्ण घर हे तिच्या जीवावर, तिच्या हिमतीवर आणि तिच्या कष्टाने तिने चालवलंय." आता कुठेतरी वसुदेचेही डोळे पाणावले होते. तिने केलेल्या कृत्याची तिला खंत वाटत होती. म्हणून तिने पटकन दुसरा पाट आणला. एका पाटावर वैभवला आणि दुसऱ्या पाटावर रश्मीला, नाही, नाही, तिच्या घरातल्या लक्ष्मीला बसवलं आणि त्या दोघांचं पूजन केलं. त्या दिवशी घरात पहाटेप्रमाणे प्रकाश पसरला होता. कारण लक्ष्मी फक्त सोन्यात नसते, तर ती त्या स्त्रीत असते, जी घराचा खरा कणा असते. जेव्हा एखादी मुलगी नवीन घरात पाऊल टाकते, तेव्हा ती फक्त नवरी म्हणून नाही, तर त्या घरातल्या नव्या लक्ष्मीचं रूप घेते. ती घरात आनंद आणि प्रत्येकाच्या ओठांवर हसू घेऊन येते. ती घरात ऊब आणते आणि प्रत्येक नात्यात प्रेमाची नवीन साखळी गुंफते. तिच्या आगमनाने घरातील कोपऱ्याला देखील अर्थ मिळतो. आणि तिच्या सहनशीलतेतून घर टिकून राहते. ती कधी सून, कधी मुलगी, कधी आई, तर कधी साथीदार बनते. पण तिच्या प्रत्येक रूपामागे असतं ते लक्ष्मीचं तेज, जे घर उजळून टाकतं. पण स्वतः मात्र कधीच प्रकाश मागत नाही. म्हणूनच म्हणतात ना, घरातील सून जिथे आनंदाने हसते, तिथेच देवी लक्ष्मी सदैव वसते. मग आता या धनत्रयोदशीपासून आपण देखील आपल्या घरातील लक्ष्मीची पूजा करू. नाही, नाही. माझं म्हणणं असं अजिबातच नाहीये, की तुम्ही रोजच सकाळी ताट घेऊन तिला ओवाळा. मला वाटतं तिची खरी पूजा म्हणजे तिचा सन्मान करणं आहे. तू काहीच करत नाही असं म्हणण्यापेक्षा दिवसभरात तिने केलेल्या कामाचं कौतुक करून बघा.
एक धन्यवादच बोला. तिचं पण ऐका आणि फक्त ती बोलते तेच नाही, तर ती जे नाही बोलत ते देखील समजून घेण्याचा प्रयत्न करा. तिच्या मतांनाही किंमत आहे. कारण ती घरातला खूप महत्त्वाचा कणा आहे. कधीतरी तिलाही विश्रांती द्या. "आज तू राहू दे ना, हे मी करतो." असं म्हणून तर बघा. तिला खूप मोठ्या गोष्टींची अपेक्षा नसते. छोट्या-छोट्या गोष्टीतून पण तिला खूप आनंद मिळतो. काही नाही तर एखाद दिवशी तुम्ही चहा करा आणि सगळ्यात महत्त्वाचं तिच्यावर प्रेम करा. प्रेम फक्त शब्दात नाही तर ते वागण्यात देखील असतं. ती आहे म्हणून तुमचं घर आहे. ती तुमच्या घरातली खरी लक्ष्मी आहे. हा विचार जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा.